प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. हा दिवस तुमच्यासाठी कसा आहे? छान चाललाय का? की कोणती तरी गरज तुम्हाला सतावत आहे का? ही किंवा ती गरज पूर्ण करण्यासाठी काय करावे? हा बिल भरायचा आहे, हे पैसे परत द्यायचे आहे, या कर्जाचा व्याज फेडायचा आहे. आर्थिक अडचणींमुळे तुम्ही अशा प्रकारे संघर्ष करत आहात का? तुम्ही एक गोष्ट आधी समजून घ्या, आपला येशू कसा देव आहे. तो सामर्थ्यवान, प्रेमळ आणि दयाळू आहे. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, नाही का? त्याचप्रमाणे तो सर्व संपत्तीचा देव देखील आहे. सर्व संपत्तीचा देव म्हणतो, पृथ्वीवरील चांदी आणि सोने माझे आहे, पृथ्वी आणि तिच्यातील सर्व काही माझे आहे, असं तो म्हणतो. संपूर्ण जग त्याचं आहे. या जगात त्याच्यापेक्षा श्रीमंत कोणी असू शकतं का, असं तुम्हाला वाटतं? तोच एकमेव संपत्तीचा देव आहे. तुम्हाला असं वाटतं का, तो श्रीमंत आहे, याचा मला काय फायदा? जर वडील श्रीमंत असतील तर मुलाला आनंद होत नाही का? हा पिता देखील आपल्या मुलांच्या गरजा पाहून गप्प बसत नाही. तो त्यांना मदत करतो. पण तो संपन्न देव असल्याने कोणाला मदत करतो? रोमकरांस 10वा अध्याय 12वा वचन. सर्वांचा प्रभू तोच, आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. तुम्ही म्हणाल, मी येशूवर प्रेम करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण प्रभू काय अपेक्षा करतो? आपण त्याला हाक मारली पाहिजे. आपण त्याची स्तुती, आभार आणि गौरव करून त्याची उपासना केली पाहिजे. येशू, तू सामर्थ्यवान, अद्भुत आणि विलक्षण आहेस. तू माझी आई आणि माझा वडील झाला आहेस. तू माझ्यासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. त्याच्या नावाची स्तुती करून त्याची उपासना केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्याची उपासना करता, ते कोणीही असो, जसे सांगितले आहे, तो त्याला हाक मारणाऱ्यांसाठी सर्वांपेक्षा संपन्न आहे. तो आपल्या संपत्तीमधून तुमच्या सर्व कमतरता पूर्ण करेल. तो तुमचे कर्जाचे प्रश्न, गरिबी आणि आर्थिक संकट बदलून टाकेल आणि तुम्हाला संपूर्ण आशीर्वाद मिळेल. त्यासाठी तुम्ही त्याची स्तुती आणि आभार मानून त्याची उपासना केली पाहिजे. फक्त एवढंच विचारू नका, हे दे, ते दे. थोडा वेळ प्रभूची स्तुती करून पहा. सकाळी उठताच, वचन मनन करण्याआधी आणि प्रार्थना करण्याआधी मी त्याची स्तुती करून त्याची उपासना करत असतो. मी त्याची नावे जाहीर करत असे आणि त्याची स्तुती करत असे. मी तुझी स्तुती करतो, शांतीचा अधिपती. मी तुझी स्तुती करतो, अद्भुत देव. मी तुझी स्तुती करतो, सल्ल्याचा देव. मी तुझी स्तुती करतो कारण तू अंधळ्यांना दृष्टी दिलीस. मी तुझी स्तुती करतो कारण तू मरण पावला होतास पण आता सदैव जिवंत आहेस. मी तुझी स्तुती करतो, एकमेव खरा देव. त्याचप्रमाणे तुम्हीही त्याची स्तुती केली पाहिजे. जेव्हा तुम्ही त्याची स्तुती आणि कृतज्ञतेने उपासना करता, त्याचे हृदय आनंदित होईल आणि आशीर्वाद आपोआप तुमच्याकडे येतील. एवढंच. तुम्ही कोणीही असलात तरी फक्त येशूचा अनुभव घ्या आणि त्याची स्तुती, गौरव आणि महिमा त्याच्या नावाचा मोठेपणा करून करा. तुमच्या सर्व कमतरता पूर्ण केल्या जातील आणि तुम्हाला आर्थिक संकट कधीच येणार नाही. सर्व संपत्तींचा देव तुमच्या सर्व कमतरता पूर्ण करेल आणि तुम्हाला आनंदी करेल. आज तुम्ही हे करून पाहाल का? आजच करा. जर तुम्ही तुमच्या खोलीत एकटे असाल तर त्याची स्तुती सुरू करा. त्याचे आभार मानायला सुरुवात करा. त्याच्या नावाची स्तुती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ काढा. त्याची उपासना करा. कधी कधी मी त्याच्या पायांवर लोटांगण घालून उपासना करतो किंवा मी गुडघ्यावर बसून त्याची उपासना करतो. जेव्हा आपण त्याला अशाच प्रकारे हाक मारतो तेव्हा आपल्याला मोठा आनंद मिळतो. त्याच्या आशीर्वादांचा वर्षाव आपल्यावर होत असल्याची जाणीव आपल्याला होते. तुम्ही आज हे कराल का? मग तुम्हाला परिपूर्ण आशीर्वाद मिळेल. प्रभू, तू संपत्तीने परिपूर्ण आहेस. मी तुला हाक मारण्याचा निर्धार करतो. मी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टीत तुझी स्तुती आणि आभार मानत उपासना करण्याचा निर्धार करतो. तू माझ्यासाठी सर्व संपत्तींचा देव आहेस आणि माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्याबद्दल मी तुला मनापासून धन्यवाद देतो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.